बुलेटिनची सुरुवात करूयात खरातच्या बातमीने। भोंदू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अशोक खरातला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात खरात सध्या अटकेत आहे। ईडीकडून बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी स्वतंत्र तपास केला जाणार आहे। कोट्यवधींची जमीन, आलिशान गाड्या, बंगले, फार्म हाऊसच्या खात्याच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करण्यात आली। बँकेच्या लॉकरमध्ये सापडलेलं सोनं, परदेशी चलन अशा अनेक बाबींचा ईडी तपास करते। आज अशोक खरात याचा ईडीनं ताबा घेतल्यास या सगळ्या तपासाला वेग येणार आहे। ईडीच्या तपासामध्ये अशोक खरात आर्थिक व्यवहार प्रकरणात कुण्या बड्या नेत्याचं नाव सांगणार का याकडे सुद्धा लक्ष आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, खरातचा आज ईडी ताबा घेणार आहे, किती वाजता या सगळ्या कारवाईला प्रक्रियेला सुरुवात होईल? कल्याणी, अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण झालेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळे गुन्हे अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत। अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 ते 9 गुन्हे हे महिला अत्याचार संदर्भात आहेत। या सगळ्या अत्याचार संदर्भात जे एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे। नाशिकची पोलीस कोठडी संपल्यानंतर अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। शिर्डीमध्ये एक गुन्हा घेतलं होतं, तिथलं पोलीस कोठडी संपल्यानंतर तो मागच्या काही दिवसांपासून सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे। सिन्नर पोलीस ठाण्यात सुद्धा आर्थिक फसवणुकी संदर्भात जे अशोक खरातवरती गुन्हा दाखल होता आणि त्या संदर्भात अशोक खरात हे सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे। आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यामुळे अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर जरा जे अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळालं तर ईडी आज अशोक खरातची ताबा घेईल अशा पद्धतीचं एकूणच सूत्रांची माहिती आहे। कारण अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून ईडीकडनं देखील चौकशी सुरू आहे। अशोक खरातने जी बेनामी संपत्ती हे गोळा केलेलं आहे, नाशिक असेल वेगवेगळ्या भागामध्ये अशोक खरातने अनेक मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केलेला आहे आणि त्याच पद्धतीने रोकड मोठ्या प्रमाणात अशोक खरातकडे हे आतापर्यंत सापडलेलं आहे आणि त्याच पद्धतीने अशोक खरातच्या लॉकर मधलं सोनं सुद्धा ईडीकडनं जप्त करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे वेगवेगळी जी बेनामी संपत्ती आहे त्या संदर्भात ईडीकडनं चौकशी हे सुरू आहे। मनी लॉन्ड्रिंग सुद्धा संशय जे ईडीला आहे आणि त्या प्रकरणामध्ये ईडी आज अशोक खरातला एकूणच अशोक खरातचा ताबा घेईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडनं मिळत आहे। किरण, भोंदू खरात हा सगळ्या तपासाला, चौकशीला सहकार्य करतोय का? आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता ईडी कशा पद्धतीने तपास करेल? कोणत्या मोठ्या नेत्याचा वरदहस्त होता का हे समोर येऊ शकेल का? अशोक खरातने खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन केलेलं आहे। 2-3 खाजगी पतसंस्थेमध्ये अशोक खरातने अनेक लोकांवरती एकूणच अनेक लोकांच्या नावावरती खाते उघडलेले होते, त्यामधून अशोक खरातने ट्रान्झॅक्शन केलेलं आहे। एका प्रकरणामध्ये 2-3 महिन्यातच अशोक खरातने 50 ते 52 एकूणच कोटी रुपये हे वेगवेगळ्या खात्यामधून काढलेलं आहे अशाही पद्धतीची माहिती सूत्रांकडनं मिळत आहे आणि त्या सगळ्या संदर्भात ईडीकडनं गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे। मनी लॉन्ड्रिंग संदर्भात सुद्धा ईडी आतापर्यंत चौकशी हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाशिकमध्ये छापेमारी झालेली आहे, नगरमध्ये झालेली आहे, मुंबई, ठाणे अशा वेगवेगळ्या एकूणच ठिकाणी अशोक खरातच्या संदर्भात ईडीकडनं छापेमारी झालेली आहे। अनेक महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा ईडीकडनं जे हस्तगत आणि जे ईडीने जप्त केलेलं आहे। त्यामुळे किरण, आता ईडी या सगळ्या संदर्भात कसा तपास करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।